शिर्डीतील पुणतांबामध्ये देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता। अज्ञातांनी दगडानं मूर्ती तोडल्यानं तणाव देखील निर्माण झाला होता। पुणतांबा बंद करण्यात आला होता, शिवाय पुणतांबामध्ये बंद पुकारण्यात आला होता। संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको देखील केलाय। पोलीस घटनास्थळी पोहोचलेत आणि तपासही केला जातोय। पुणतांबा गावातील महादेवाच्या मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्यात आली होती। मागील पंधरवड्यात मारुती मंदिरात विटंबना करण्यात आली होती, त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत। सध्या पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध घेतला जातोय। तर 3 दिवसात विटंबना करणारा आरोपी हजर करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा या सगळ्या ग्रामस्थांनी दिलाय। ग्रामस्थांशी याच संदर्भात चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। बघूया। दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात काल रात्री एक धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। गावातील जे महादेवाचं मंदिर आहे त्याची विटंबना करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। आपल्यासोबत सध्या पुणतांबा गावातील काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल महाराज, आपण या ठिकाणी असतात, काय विटंबना झाली नेमकं? ही विटंबना अशी झाली की नंदी महाराजांची जी मूर्ती आहे त्यावर दगडफोड करून ती पूर्णपणे करण्यात आली आहे, उद्ध्वस्त करण्यात आली व शिवलिंगावर दगड टाकण्यात आले। आम्ही पुणतांबा ग्रामस्थ पोलीस दरम्यान 3 दिवसाची आम्ही ही दिली आहे आणि नंतर जर नाही वेळ दिला पण तो जर आम्ही पूर्ण आरोपी आम्हाला दिला नाही, त्यांनी सापडला शोधला नाही तर आम्ही नंतर आमरण उपोषण करू। काय सांगाल की याआधी पण अशी घटना घडली होती, एकंदरीत काय इतिहास होतो यामागचा? पुणतांबा एक शांतताप्रिय गाव आहे आणि एक धार्मिक दक्षिण काशी म्हणून आपण ओळखलं जातं। आमच्या गावामध्ये जवळपास 200-300 मंदिरं आहेत, परंतु गेल्या 400 वर्षापासून या मंदिरांची अवस्था आहे, परंतु इथं कधीही रक्षण करण्याची आम्हाला गरज भासली नाही। परंतु गेल्या 8-10 दिवसापासून एक मागे हनुमान मंदिराची विटंबना करण्यात आली आणि आज महादेव मंदिराची विटंबना करण्यात आली। आमचं प्रशासनाला विनंती आहे की याच्या मागे कुणाचा हात आहे का, की कुणी जाणीवपूर्वक आमच्या गावाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतंय का, या मंदिराच्या माध्यमातून आमच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न कोणी करतंय का, याचा शोध घेणं गरजेचं आहे। आणि नाही घेतल्यास आम्ही 3 दिवसाने ग्रामसभा घेऊन अतितीव्र आंदोलन करण्याचा आम्ही इशारा या प्रशासनाला दिलेला आहे आणि त्यांनी यावर कारवाई करावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही विनंती करतोय। काय सांगाल की गावात असं काही धार्मिक तेढ आहे का, किंवा त्याचा काही याला किनारा आहे का? सध्या परिस्थिती बघता तशी काही शक्य नाकारता येत नाहीये, पण हे जे कृत्य आहे हे जाणीवपूर्वक केलं जात आहे। हे एकूण ह्या मागच्या आणि या 2 घटनेवरनं लक्षात येत आहे की जाणीवपूर्वक शनिवारच्या दिवशी हनुमंतरायाची विटंबना करण्यात येते आणि जाणीवपूर्वक सोमवारच्या दिवशी महादेवाची विटंबना करण्यात येत आहे। याच्या मागे नक्कीच कुठली तरी अदृश्य शक्ती आहे हे असं भासतंय। त्यामुळं प्रशासनाने यात अतिदक्षतेने लक्ष घालावं म्हणून आम्ही आज संपूर्ण जिल्ह्याभरात अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहोत।